नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव बसलेले असतात. ईश्वरी म्हणते की आमच्याकडे सगळ्यांना गंगूबाईंच्या हातचीच कॉफी आवडते आणि आम्ही घरी पाहुणे आलो ना की कॉफीच बनवतो. पण गंगूताईला आज इतका उशीर का लागतोय काय माहिती, कुठे राहिली आहे ती, असं म्हणून ईश्वरी आता मागे वळून बघत असते. तेवढ्यात अर्णव म्हणतो की नाही ठीक आहे, काहीच हरकत नाही उशीर झाला तर. तसं पण आज मला काही जाण्याची इतकी घाई नाही आहे, त्यामुळे इट्स ओके, नो प्रॉब्लेम, असं तो तिला बोलून दाखवतो. त्यावेळेला आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते, कारण अर्णवने चक्क पहिल्यांदा मला जायची घाई नाही आहे, मी बसू शकतो असं तिला दाखवलेलं असतं, म्हणून त्याला आनंद होतो. नंतर मग अर्णव म्हणतो की तुझ्या आयुष्यात इतकं सगळं घडून गेलेलं आहे, तरीही तू मला काहीही सांगितलेलं नाही. म्हणजे ऑफिसमध्ये असायचीस तेव्हा इतक्या गप्पा मारायचीस, इतकी बडबड बडबड करायचीस, परंतु मला कधीही जाणवू दिलं नाहीस की तुझ्या मनात काय आहे ते, किंवा तुझ्या आईबाबांचं असं झालं आहे हे तू कधीही मला जाणवू दिलं नाहीस, कधीही मला तुझं दुःख दाखवलं नव्हतंस, असं आता ईश्वरी ही अर्णवला सांगते. तेव्हा अर्णव तिच्या उत्तराकडे अगदी उत्सुकतेने बघत राहतो. पुढे ईश्वरी म्हणते की सर, तशी कधी वेळच आली नाही ना, आणि तसंही तुम्हीही तुमचं दुःख कधी दाखवलं सर, तुम्हीही ते दुःख तुमच्या मनात दडवून ठेवलंतच ना, मला कुठे दाखवलं, असं ती म्हणते. नंतर मग तो म्हणतो की आठवतात का आई बाबा. तेव्हा मग ती म्हणते की फारसे नाही, आणि मग ती लॉकेट दाखवते आणि मग लॉकेट दाखवून म्हणते की हे माझे आई बाबा. तेव्हा तो म्हणतो की मला तू ह्या लॉकेटबद्दल कधीही काही जाणवू दिलं नाहीस, आणि या लॉकेट सोडवण्यामागचा तुझा जो संघर्ष होता तो आज मला समजला, आणि तेव्हा सांगितलं असतंस तर. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही हे लॉकेट परत केलं असतात ना, म्हणूनच मी काही सांगितलं नाही, मला ते लॉकेट मिळवायचं होतं पुन्हा. मग अर्णव त्यावर तिला म्हणतो की मिस इंदोर, तुला काय आठवतं आहे का त्यांच्याबद्दल. तेव्हा ती म्हणते की सर, मी लहान होते तेव्हा आईबाबांनी मला हे लॉकेट दिलं होतं, आणि हे माझे आईबाबा आहेत. तेव्हा लगेच अर्णव ते लॉकेट बघायला लागतो. ईश्वरी म्हणते की मला अपघातात, म्हणजेच आईबाबा शेवटचे जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी मला हे लॉकेट दिलं होतं, आणि त्यांनी मला या गळ्यात घातलं, आणि त्यानंतर त्यांचा अपघात झाला, आणि म्हणूनच आईबाबांची आणि माझी ती शेवटची भेट होती. तेव्हा मी लहान होते, 7 वर्षांची. तेव्हा आता ईश्वरीला ते सगळं आठवायला लागतं. तिच्या आईबाबांनी हे लॉकेट तिच्या गळ्यात घातलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तू शेवटपर्यंत हे लॉकेट तुझ्या गळ्यामध्ये ठेव, जोपर्यंत हे लॉकेट तुझ्या गळ्यामध्ये असेल ना तोपर्यंत नेहमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. हे वाक्य तिला आठवतं, आणि ती म्हणते की आईबाबांची आणि माझी ती शेवटची भेट होती, त्यानंतर आम्ही कधीही एकमेकांना भेटलो नाही किंवा आईबाबांना बघितलंच नाही, कारण ते माझ्या आयुष्यातून कायमचे निघून गेले होते. तेव्हा ईश्वरी हे सगळं बोलत असताना तिच्या डोळ्यात पाणी येतं. अर्णव पण लगेच एक्सप्रेस होतो आणि म्हणतो की मी 8 वर्षांचा होतो जेव्हा माझ्या आईबाबांच्या बाबतीत हे सगळं घडलं, तेव्हा मी 8 वर्षांचा होतो, असं तो बोलायला लागतो. मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आणि ती तिच्याकडे बघतच राहते, कारण अर्णवला देखील त्याच्या लहानपणी त्याचे आईबाबा गेलेले आठवत असतात. त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, माझे आईबाबा अपघातात गेले, परंतु तुमचं काय झालं, तुमची आई कशी, असं म्हणून ती जराशी लटपटतच बोलत असते. काय झालं होतं असं ईश्वरी आता त्याला विचारते. मग असा प्रश्न विचारल्यावर आता अर्णवच्या मनामध्ये पूर्णपणे खळबळ माजलेली असते. आता प्रश्न त्याच्यासमोर आलेला असतो, आणि ज्या उत्तर त्याला द्यायचं असतं त्यामुळे त्याच्या मनामध्ये अगदी त्रास होत असतो. तो ईश्वरीच्या तिथून उठतो, बाजूला जाऊन म्हणतो की त्यांच्या आयुष्यात एक मुलगी आली होती, रमाकांत राजे शिर्के यांच्या आयुष्यात एक मुलगी आली होती, आणि म्हणून हे सगळं घडलं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की रमाकांत राजे शिर्के म्हणजे तुमचे बाबा का. त्यावेळेला अर्णव म्हणतो की हो, अनफॉर्च्युनेटली येस, माझे बाबा रमाकांत राजे शिर्के, त्यांच्या आयुष्यात एक मुलगी आली आणि तिने माझ्या आईची जागा घेतली होती, आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीचा धक्का माझ्या आईला सहन झाला नव्हता, आणि मग माझी आई, असं म्हणून तो गप्प बसतो. हे ऐकून आता ईश्वरीला फार मोठा धक्का बसलेला असतो की माझ्या आईबाबांचा तर अपघात झाला आहे, परंतु अर्णव सरांच्या आयुष्यात इतका मोठा आघात झाला आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला सांगा कोण होती ती मुलगी,
तुम्हाला तिच्याबद्दल काही माहीत आहे का? तेव्हा अर्णव त्यावर काहीच बोलत नाही. नंतर मग ईश्वरी हे सगळं ऐकते आणि अर्णव काय उत्तर देतोय याची ती वाट पाहत बसलेली असते. परंतु अर्णव त्यावेळेला काहीच उत्तर देत नाही, कारण त्याच्यासमोर फक्त आणि फक्त त्याच्या आईचा झालेला मृत्यू येत असतो आणि कशाप्रकारे त्याच्या आईचा मृत्यू झालेला हे सगळं त्याला आठवत असतं. आणि जो धक्का सहन न झाल्यामुळे सात्विकाने स्वतःलाच गळफास लावून घेतलेला असतो ते सगळं त्याला आठवत असतं. आणि ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहिलेली असते. ती म्हणते की अर्णव सर, सांगा ना की काय झालं आणि कोण होती ती मुलगी जिने तुमच्या बाबांच्या आयुष्यात प्रवेश केला होता, असं म्हणून ती अर्णवला आता बाजूला येऊन विचारते. तेव्हा अर्णव हा ईश्वरीकडे बघत बनतो की नाही, मला माहीत नाही. आणि जर ती मुलगी मला माहीत झाली असती कोण आहे तर मी तिच्याबरोबर काय केलं असतं मला माहीत नाही, असं रागातच आता अर्णव बोलतो. आता अर्णव असा चिडलेला पाहून ईश्वरी तिथे गप्पच बसते. अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी सांगून तो तिथून आता निघून जातो. ईश्वरी, अर्णव सर थांबा, असा आवाज देत असते, परंतु ईश्वरीच्या बोलण्याला तो काही थांबत नाही आणि तिथून निघून जातो. तो मागेही वळून बघत नाही. हे सगळं पाहिल्यानंतर ईश्वरीला आता खूप वाईट वाटतं. अर्णव सर गेले म्हणून तिला वाईट वाटत असतं. आता तेवढ्यातच नम्रता कॉफी घेऊन येते आणि म्हणते की इशू, कॉफी. परंतु हे काय, अर्णव सर कुठे गेले? ते कॉफी न पिताच निघून गेले. तू त्यांना थांबवायचंस ना? ईश्वरी म्हणते की अगं नमुताई, मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते निघून गेले, असं म्हणून आता ईश्वरी तिथल्या तिथे बसते. आणि अर्णवच्या बाबतीत तिला हा खूप मोठा धक्का बसलेला असतो की त्याच्या बाबतीत आयुष्यात इतकं सगळं घडून गेलं आहे. नंतर दुसरीकडे इंदोरला इथे राकेश हा दोघांनाही, म्हणजेच त्याचे जे भाड्याचे गुंड असतात त्यांना पैसे देतो आणि म्हणतो की सांगितलेलं काम लक्षात आलं आहे ना, काम नीट करायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे, असं म्हटल्यावर तो हो साहेब नीट करतो असं म्हणतात. आणि इथे आता राकेशचे ते गुंड असतात, ते गुंड ईश्वरीच्या दरवाजावर येतात आणि मग ते आता आतमध्ये येऊन म्हणतात की ए चल, तू कोण असतील, हे घर लवकरात लवकर खाली करायचं. तसं भंडारी साहेबांनी आम्हाला ऑर्डर दिली म्हणून हे घर लवकरात लवकर खाली करायचं आहे. तेव्हा ईश्वरीचे बाबा म्हणतात की ओ, तुमच्या या पोकळ धमक्यांना ना मी घाबरणार नाही, अजिबात बीक घालणार नाही. मी पण संजय देसाई आहे, म्हणून माझं हे घर राहतं घर मी अजिबात खाली करणार नाही. तुम्हाला जे काही करायचे ना ते करून घ्या जा, असं तो त्याला म्हणतो. आणि मग आता तो गुंड म्हणायला लागतो की म्हणजे तू आमचं ऐकणार नाही आहेस तर? तो म्हणतो की तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही. तेव्हा आता तो एक गुंड काठी घेतो आणि समोरच ईश्वरीच्या बाबांच्या डोक्यात मारतो. तेवढ्यातच राकेशची तिथे एंट्री होते. तो म्हणतो की ए काय चाललं आहे काय तुमचं? असं कोणाच्याही घरात शिरून तुम्ही काहीही करू शकत नाही. नंतर ते गुंड म्हणतात की आता तू कोण आलायस, चल निघ इथून, नाहीतर तुझी पण तशीच हालत करेन. आता ईश्वरीच्या बाबांना लागलेलं असतं म्हणून ते बाजूला जरा गरगरल्यासारखं होऊन बसलेले असतात. राकेश म्हणतो की चल निघा इथून, निघा आताच्या आता, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. तेव्हा मग पुन्हा आता फिरकलात तर बघा इकडे, असं म्हणून तो गुंडांना पुन्हा घाबरवून पळवून लावतो. त्यावेळेला आता ईश्वरीच्या बाबांकडे तो येतो आणि म्हणतो की काका, तुम्हाला फार लागलं आहे का? तेव्हा तो म्हणतो की नाही, किरकोळ लागलं आहे. मग राकेश म्हणतो की हो किरकोळ कसलं, बरीच जखम झाली आहे, खूप खोलवर आहे, थांबा मी हळद घेऊन येतो, असं म्हणून राकेश हळद आणण्यासाठी जातो. आणि मागे वळून मनातच विचार करतो की आता या मिस इंदोरच्या बाबांना मी चांगलंच इम्प्रेस करणार आहे. आणि मग तो वाटेतून हळद घेऊन येतो आणि जी लागलेलं असतं त्या ठिकाणी जखमेवर हळद लावतो. आणि नंतर म्हणतो की थांबा काका, राहिलं थोडंच राहिलं आहे. तेव्हा मग इथे आता संजय म्हणतो की बरं झालं राकेशजी तुम्ही इथे आलात, नाहीतर त्या गुंडांनी माझं काय केलं असतं खरंच काही माहिती नाही. तुम्ही अगदी देवासारखे वेळेवर धावून आलात बघा, असं म्हटल्यावर आता इथे राकेश म्हणतो की हो, आपण एकमेकांची मदत नाही करणार तर कोण करणार, आणि तुम्ही घाबरवू नका, आता ते गुंड पुन्हा काही येणार नाहीत, मी आहे ना, मी काही होऊ देणार नाही. तेव्हा तो म्हणतो की काका तुम्ही थँक्यू काय बोलताय, तुम्ही जसे ईश्वरीजीचे बाबा आहात तसे माझेही बाबाच आहात ना तुम्ही, असं म्हटल्यावर संजय बघतच राहतो आणि म्हणतो की तुमची हरकत नसेल कर तुम्ही इथेच राहाल का? नाही म्हणजे घरातलाच माणूस आहात तुम्ही, आणि असं दुसरीकडे जागा घेऊन राहण्यापेक्षा तुम्ही इथे घरातच थांबा ना, म्हणजे कसं आहे तुमचा राहण्याचा बाहेरचा खर्च देखील वाटेल. आणि लगेच राकेश म्हणतो की हो, म्हणजे काका तुमचं हे म्हणणं एका अर्थी बरोबरच आहे, कारण सध्या जे काही तुमच्यावर गुंडांचे हल्ले होत आहे ते पाहता जर मी इथे राहिलो तर तुमच्यासाठी ते चांगलंच असेल ना, म्हणजे तुम्ही सेफ राहाल, असाही एक मुद्दा इथे आहे. तेव्हा मग लगेच संजय म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं, म्हणजे त्याचा मी विचारच केला नव्हता.
मग राकेशजी तुम्ही इथे राहिलात तर खरंच बरं होईल, म्हणजे माझ्यासाठी राहा, असं आता संजय त्याला रिक्वेस्ट करायला लागतो. तेव्हा मग तो म्हणतो की अहो तुम्ही रिक्वेस्ट काय करताय, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही ईश्वरीजींचे बाबा आहात, म्हणूनच काळजी करू नका. थांबा मी आणखी हळद लावतो जखमेवर, असं म्हणून तो तिथे जखमेला हळद लावत चाललेला असतो. आणि हे सगळं होत असताना मनातल्या मनातच त्याच्यात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात, कारण जे काही हवं आहे ते त्याला पूर्णपणे मिळत असतं. नंतर आता इथे ईश्वरी ही टेन्शनमध्ये असते की अर्णव निघून गेला आणि त्याच्या भूतकाळाबद्दल. तेव्हा नम्रता विचारते की मग काय झालं इशू, अर्णव सर काय बोलले तुला, ते तुला सॉरी बोलले का, त्यांनी तुझी माफी मागितली का, असं नम्रता तिला विचारते. त्याच वेळेला मग नम्रताला ईश्वरी म्हणते की नाही, त्यांनी माफी वगैरे मागितलेली नाही, परंतु मी त्यांना माफ करून टाकलं. हे ऐकल्यावर नम्रताला धक्काच बसतो आणि ईश्वरी म्हणते की त्यांनी जरीही मला माफी मागितली नाही तरी त्यांच्या बोलण्यातून मला समजलं की त्यांना ना जे काही केलं आहे त्या गोष्टीचं वाईट वाटलं आहे आणि म्हणूनच मी त्यांना माफ करून टाकलं आहे. ज्या काही गोष्टी घडल्यात तर ठीक आहे, चुकून घडल्यात आणि त्याचा त्यांना पछतावा पण झाला आहे, असं त्यांच्या बोलण्यामधून दिसत होतं, म्हणूनच मी माफ केलं आहे. आता नम्रता ही ईश्वरीकडे बघतच राहते आणि म्हणते की इशू नक्की तुझ्या मनात काय चालू आहे, नक्की काय घडलं याचं. आणि मग नम्रता तिच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते की काय झालं आहे, कसला विचार करतेस तू, अगं तू मगाशी तर म्हणाली होतीस की अर्णव सरांना तू माफ करणार नाहीस, परंतु त्यांनी तुला आज सॉरीही म्हणाले नाहीत आणि तू त्यांना माफ करून टाकलंस, हे सगळं काय आहे, म्हणजे इशू तुझ्या मनामध्ये नेमकं सगळं काय चालू आहे, असं नम्रता तिला विचारते. त्यावर मग नम्रताला ईश्वरी म्हणते की मला नाही माहिती ताई हे सगळं काय आहे, आणि तुझ्या डोक्यामध्ये जो काही विचार चालू आहे ना तो पहिले काढून टाक, कारण तू म्हणतेस तसं काहीच नाही आहे. अगं अर्णव सरांच्या बाबतीत मी जो काही विचार करत होते ना तो अगदी चुकीचा होता असं मला वाटतंय. तुला माहिती आहे अर्णव सर माझ्याशी बोलले, त्यांनी मला सगळं सांगितलं, सॉरीही नाही म्हणाले, तरीही खरंच मला असं वाटलं की नाही, ह्या माणसाचं जे बोलणं आहे ते अगदी खरं आहे. माहिती आहे तुला, नेहमी ते बोलत असतात, भांडत असतात, परंतु आज आज मला वेगळंच वाटलं. त्यांनी त्यांच्या मनातलं सगळं काही माझ्यासमोर मोकळं केलं आणि आज मला कळलं की अर्णव सरांच्या बाबतीत मी जो काही विचार करत होते तो चुकीचा विचार करत होते. तेव्हा मग नम्रता म्हणते की म्हणजे इशू तू म्हणतेस की अर्णव सर हे चांगले नाहीत, भडकूचंद आहेत, आणि आज एका बाजूला तू मला हेही म्हणतेस की अर्णव सर हे खरंच खूप मनाने चांगले आहेत. मी त्यांच्याबद्दल जो काही विचार करत होते तो विचार अगदी खोटा आहे असं मला वाटतं, म्हणजे खरंच ते वेगळेच आहेत, आज त्यांच्याबद्दल मला वेगळेच गुण दिसून आलेत. तेव्हा नम्रता म्हणते की मला असं वाटतं आहे की या सगळ्या गोष्टी ना सगळ्या अजब आहेत. तू विचार कर ना इशू, म्हणजे तुझ्या अर्णव सरांचा इतका रागराग करायची, इतका तिरस्कार करायची, पण हळूहळू तू त्यांच्याबद्दल आता वेगळे विचार करायला लागली आहेस. तुमचं नातंच अजब आहे असं मला वाटतं की इतके दिवस तुम्ही तुमच्या नात्यामध्ये भांडायचात, म्हणजे तुमचं नातं कधी वेगळं असतं तर कधी वेगळं, आज हे टोक तर उद्या दुसरं टोक, कधी भांडण, कधी जोरात भांडण, तर कधी नुसतेच वाद, तर कधी नुसता लटका राग, तर कधी कधी इतकं भांडता की असं वाटतं की कधी परत एकमेकांचं तोंड देखील बघणार नाही. पण आज आज बघितलं आज काय झालं, तुमचंही आज तसंच झालं, अगदी टोकापर्यंत भांडलात तुम्ही, इतकं की कधी एकमेकांचं तोंड बघणार नाही. परंतु आता आता तुम्हाला सरळ समोर बोलून दाखवते की अर्णव सर खरंच खूप चांगले आहे. त्यावेळेला तुम्हाला म्हणत होती की मी त्यांना माफही करणार नाही, परंतु आता आता बघ ईश्वरी तुझ्या मनात काय चालू आहे ते. अगं खरंच तुमचं नातं हे वेगळंच आहे इशू, तू त्यांच्यावर खूप चिडली होतीस, परंतु आता तू त्यांना सरळ माफही करून टाकलंस, सॉरीही न म्हणता. हे सगळं काय आहे इशू, हे नातं हे खूप वेगळंच आहे, असं म्हणून ती तिला आता विचारते. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की हो, केलं मी त्यांना माफ, कारण ते जे काही बोलत होते त्यावरून त्यांच्या मनातला सच्चेपणा मला दिसला. कितीही काहीही केलं तरीही माणसाच्या मनातलं जे खरं वागणं आहे ते कधीही लपत नसतं ना ताई, म्हणूनच मला असं वाटतं की ते जे काही बोलत होते, ते जे काही वागले, त्यावरून त्यांच्या मनातला खरेपणाच दिसला मला. तुला माहिती आहे ताई, मी नेहमीच विचार करायचे की हा माणूस ना भडकूचंदे, याला कोणाच्याबद्दल काहीच पडलेली नाही आहे, आणि परंतु आज त्यांनी तसं केलं नाही. आज मला कळलं की त्यांना स्वतःच्या वाईट वागण्याचा दुसऱ्यावर काय परिणाम झाला आहे, यामुळे फरक पडतो. तर दुसऱ्याच्या मनावर जो काही त्रास झाला असेल त्याचा फरक अर्णव सरांना पडतो, आणि कितीही काही झालं असलं तरीही त्यांनी त्यांच्या मनात खूप भावना दाबून ठेवलेल्या आहेत. तुला माहिती आहे का ताई,
मला असं वाटायचं हा फक्त भडको शिंदे, याला दुसऱ्यांच्या भावनांची काहीच पडलेली नाही. परंतु तसं नाही आहे. त्यांना फरक पडतो. कोणाला जर हर्ट केलं त्याचं दुःख त्यांनाही होतंच. ते माणूस म्हणून खरंच खूप चांगले आहेत आणि त्यांना मी ओळखायलाच चुकले असं मला वाटतं आहे. आणि इथून जाताना ना ते खूप डेंजर होते. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ना खूप काही साठवून ठेवलेलं आहे. त्यांच्या मनात इतकं दुःख साठवलं आहे, ते कुठेतरी मोकळं करायला बघत होते. परंतु ते कसं मोकळं करायचे, ते दुःखाला कशी वाट करून द्यायचे, हे त्यांना अजूनही कळत नाही आहे. म्हणून ते दुःख आतल्या आतच घुसमटून ठेवलं आहे त्यांनी आणि त्याचाच त्रास त्यांना होतो आहे आणि म्हणूनच ते असे वागत आहेत. परंतु ते माणूस म्हणून अत्यंत चांगले आहेत. किती काही झालं तरीही त्यांच्यातला खरेपणा हा नाही लपणार. आणि ताई, तू मला बरोबर बोलत होतीस की आमचं नातं हे अजीबच आहे. कारण किती काही झालं ना, अर्णव सरांबरोबर मी इतके दिवस राहिले, तरीही मला असं अजूनही वाटतं आहे की मी अजूनही अर्णव सरांना व्यवस्थित ओळखूच शकलेले नाही आहे. त्यांच्याबद्दलच्या एक एक नवीन गोष्टी जेव्हा माझ्यासमोर येत जातात, तेव्हा मला असं वाटतं आहे की अजीबच आहे. सरांबद्दलची एक एक गोष्ट समोर येते तेव्हा मला कळतं आहे की मी अजूनही सरांना नीट ओळखलंच नाही आहे किंवा त्यांच्याबद्दल मला अजूनही नीट माहीत पडलंच नाही आहे. त्यांच्या भूतकाळातल्या अशा काही गोष्टी आहेत ना, ज्यामुळे त्या असे वागण्यास भाग पाडत आहेत. परंतु मला कळलं आहे की अर्णव सर आता नेमके कुठल्या त्रासात आहेत ते. आता ईश्वरी त्याला एवढं समजून घेते हे पाहून नम्रताला तर खूप आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वल्लरी ही तिच्या माणसाला फोन करत असते आणि तो माणूस फोन उचलत नसतो म्हणून ती वैतागलेली असते. आणि शेवटी तो फोन उचलतो आणि म्हणते की हॅलो, अरे कुठेस तू? मी इथे सांगितलेल्या ठिकाणी वाट बघते. तुला कळत नाही आहे का? आणि हो, फोन का कट करतोयस तू सारखा सारखा? असं म्हटल्यावर आता तो मुलगा समोर येतो आणि म्हणतो की हो मॅडम, हे बघा मी आलो आहे. तेव्हा वल्लरी पटकन मागे वळून बघते आणि मग तो म्हणतो की मॅडम, हो मी इथेच होतो म्हणून तर फोन कट करत होतो. तेव्हा ती म्हणते की बरं, मग काय केलंस पत्रिकेचं? मी तुला पत्रिका दिली होती ना. तेव्हा तेव्हा मग तो म्हणतो की पत्रिका? मग ती म्हणते की अरे विसरलायस का तू? तुला एक अशीच कागदाची पत्रिका दिली होती आणि एक व्यवस्थित पेपर्स म्हणजेच व्यवस्थित एक पुस्तक दिलं होतं. जी पत्रिका होती ती त्याचं तू बघितलंस का? तेव्हा ती म्हणते की हो, तुम्ही जे आता मला फोटो पाठवलेत ना ते बघितलं. अहो पहिलंच पान बघितलं आणि वा, काय योग आहे त्या पत्रिकेचा, म्हणजे अगदी मस्त योग आहे हो पत्रिकेचा. तेव्हा ती वैतागते आणि म्हणते की अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुला मी 2 पत्रिका दिल्या होत्या, एक फोटो आणि एक प्रॉपर पेपर्समध्ये. आणि जी पत्रिका होती पेपर्समधली ती अर्णवची पत्रिका आहे आणि त्या दोन्ही पत्रिकांचं लग्नाचं योग कसं आहे, काय आहे, हे मी तुला बघायला सांगितलं होतं आणि तू काही वेगळंच केलंस. तेव्हा तो म्हणतो की अरे मला तर राहिलं. मला असं वाटलं की त्या पत्रिकेला फक्त बघायचं आहे म्हणून तुम्ही मला सांगितलं. तेव्हा ती म्हणते की एक काम करायचं. आजच्या रात्री मला त्या 2 पत्रिकांचा लग्नाचं सगळं काही हवं आहे. लक्षात आलं? मी तुला वेळ देते, लवकरात लवकर मला ते करून हवं आहे म्हणजे आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम ठीक आहे, मी आजच्या दिवसामध्येच तुम्हाला करून देतो. परंतु माझ्या पैशांचं. त्यावेळेला वल्लरी म्हणते की नको काळजी करूस. तुझे जे काही उरलेले पैसे आहेत ना, ते पत्रिका बघितल्यानंतर मी तुला परत देईन. परंतु मला त्या दोन्ही पत्रिकांचा लग्नाचा योग काय आहे ना, ते माहीत करून घ्यायचं आहे आणि तेही लवकरात लवकर. आलं आहे का लक्षात? असं ती विचारते. तेव्हा तो म्हणतो की हो हो, चालेल मॅडम, मी देतो. अरे, मी आजच्या दिवसामध्येच देतो तुम्हाला, काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे. तर इथे आता तो निघत असतो आणि वल्लरी त्याला म्हणते की चल निघ लवकर आता इथून, कामाला लाग, असं म्हणून ती त्याला पळवते. आणि नंतर इथे वल्लरी विचार करते की माझ्या सासूला वाटतं की तीच फक्त हुशार आहे, परंतु तिला काय माहिती आहे की ही वल्लरी तिची सून आहे, ती तिच्यापेक्षा 10 पावलं पुढे आहे. आता मी काय करते ना ते बघतच राहा. आता ही वल्लरी बरोबर कसे त्या पत्रिकेचे सगळे योग बिघडवून टाकते तेच बघत राहा. आता मी काही शांत बसणार नाही. त्या ईश्वरीला आणि अर्णवला कायमचं वेगळं केल्यापर्यंत मी काही शांत बसणार नाही. दॅट इज दॅट असं म्हणून ती आता खुश होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णवच्या घरी अर्णव त्याच्या रूममध्ये आलेला असतो. आता ईश्वरीचे बोलणं झाल्यानंतर त्याला मनापासून अगदी बरं वाटलेलं असतं. परंतु जेव्हा आता तो तिथे जाऊन बसतो तेव्हा त्याच्या मनामध्ये तेच दुःख साठलेलं असतं, कुठेतरी घर करून असतं. मग तिथे तो गप्प बसलेला असताना अंजली येते आणि अंजली त्याच्या येऊन बाजूला बसते आणि म्हणते की काय रे चिंटू, झालं आहे का सगळं व्यवस्थित? झालं आहे का ईश्वरीशी बोलणं तुझं? तिला सॉरी म्हणालास का तू? असं ती त्याला विचारते. त्यावेळेला आता तो तिला काहीच बोलत नाही, फक्त तिथे मान डोलावत नाही असं म्हणतो.
त्यावर अंजली म्हणते की म्हणजे बोलणंच झालं नाही, की तू बोललाच नाही. काय झालं आहे नेमकं? मला वाटलंच होतं. कुठेतरी बोलायचं होतं, मनातलं व्यक्त करायचं होतं, परंतु समहाव तोंडापर्यंत आलंच नाही, बरोबर ना? असं काहीतरी घडलं आहे ना? तुला सॉरी बोलायचं होतं, माफी मागायची होती, परंतु तू तिला काही सांगितलंच नाही, बरोबर ना? तेव्हा मग तो म्हणतो की ताई, अगं तिने मला माफ केलं. तेव्हा मग ती त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते की काय, माफी न मागताच माफ केलं आहे तुला? तेव्हा तो म्हणतो की हो, केलं आहे माफ. मी बोललो तिच्याशी. खरं तर असं कधीतरी होऊन जातं ना, की आपल्याला जे काही बोलायचं होतं ते बोलता येत नाही, परंतु एखादी व्यक्ती असते जी कधीतरी न बोलताच त्या सगळ्या गोष्टी समजून घेते मनातल्या. आणि मिस इंदोरच्या बाबतीत पण तसंच घडलं आहे. खरं तर जे काही बोलायचं होतं ते बोललो नाही, परंतु वेगळंच बोलणं झालं. म्हणजेच आमच्या गोष्टी वाढत गेल्या. तिचे आई-बाबा कसे गेले, काय गेले, हे सगळं तिने मला सांगितलं. आमच्या दोघांमध्ये त्या गोष्टींचं शेअरिंग झालं. तिने सांगितलं त्याप्रमाणेच मीही तिला काही गोष्टी सांगितल्या. कारण कसं आहे ना, जसं तू मला म्हणालीस, की आपलं जसं लहानपण गेलं आहे, तसंच त्या ईश्वरीचंही गेलं आहे. जे दुःख आपण भोगलं आहे, तसंच त्या ईश्वरीनेही भोगलं आहे. म्हणूनच कदाचित माझ्या मनातल्या गोष्टी मला तिला सांगता आल्या. म्हणजे तिचं जे काही बोलणं होतं, त्याबरोबर मीही माझं बोलणं तिला सांगितलं. तेव्हा म्हणजे आता अंजली म्हणते की ओ, म्हणजे असं झालं आहे तर. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये बोलणं झालं आहे तर व्यवस्थित. सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर झाल्यात तर. तेव्हा तो हो असं म्हणतो. मग त्यावर अंजली म्हणते की तुला माहिती आहे का अर्णव, जी व्यक्ती आपण माफी मागूनही आपण त्याला इतकं हर्ट केलेलं असूनही माफ करून टाकते, ती व्यक्ती खरंच खूप स्पेशल असते आणि खरंच ती व्यक्ती ही खूप चांगली असते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ताई, या सगळ्या गोष्टी मी तुला नीट सांगितलेल्या नाहीत, तरीही तुला अगदी बरोबर कशा का समजतात. म्हणजे मला माझ्या मनातलं कधी व्यवस्थित कळलेलंही नसतं, परंतु तरीही तुला बरोबर ते कसं समजतं? म्हणजे मला समजण्याच्या अगोदर तुला ती गोष्ट कशी काय समजलेली असते? तेव्हा मग ती आता हसते आणि त्याच्या केसावरनं प्रेमाने हात फिरवते आणि नंतर म्हणते की सांगते. मग आता पुढे ती बोलायला लागते की तुला माहिती आहे, ही जी ईश्वरी आहे ना, तिने तुझ्याकडे कधीही द ग्रेट ASR म्हणून बघितलंच नाही आहे. तिने फक्त तुझ्याकडे एक माणूस म्हणून बघितलं आणि म्हणूनच ज्या माणसाला तिने बघितलं, ती त्याच्याबरोबर तशीच वागली माणसाप्रमाणे. आणि तुला माहिती आहे की म्हणून तर ती तुझ्याशी भांडते, वाद घालते, तुझ्या सडेतोड प्रश्नांना सडेतोड उत्तर देते आणि तुझ्याशी अगदी योग्यतेने वागते. का माहिती आहे? कारण ती जे सगळं वागते ना, ते सगळं मनापासून वागते आणि ते सगळं तोंडावरचं असतं. आणि तुला माहिती आहे, हे सगळं जे काही धाडस येतं ना, ते धाडस फक्त सच्चेपणातून येतं आणि तिच्याकडे ते सच्चेपणाचं धाडस आहे, कारण ती निर्मळ आहे. कारण मला सांग, आजपर्यंत तुझ्याशी असं कोणी वागलं होतं? म्हणजे तुझ्या चुका तुला दाखवून देणं, तुझ्या गोष्टींवर तुला सांगणं, असं कोणीच आज तुझ्याबरोबर वागलं होतं का आजपर्यंत? तेव्हा तो नाही असं म्हणतो. मग ती म्हणते की मग ते ऐश्वर्या देसाई वागते, कारण ती तुझ्याकडे फक्त माणूस म्हणून बघते. आणि तुला माहिती आहे, अशी एखादी व्यक्ती केव्हा वागू शकते, जेव्हा ती माणसांमधलं नातं समजते आणि त्या नात्याचा ती रिस्पेक्ट करते. आणि अशी माणसं ही सहजपणे आपल्याला मिळत नाही. म्हणून मी तुला सांगते आहे, चिंटू, तू तिला कधीही स्वतःपासून दूर होऊ देऊ नकोस. खरंच अशी माणसं मिळणं हे खूप अवघड असतं आणि तिला स्वतःपासून कधीही लांब करू नकोस. असं म्हटल्यावर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. आणि नंतर अंजली म्हणते की मला असं वाटतं आहे की चिंटू, तिच्यावर ना आपल्या आईचा पण आशीर्वाद आहे. आणि मग ते दोघंही आपल्या आईच्या फोटोकडे बघत असतात आणि ईश्वरी ही खरंच आईमुळेच, म्हणजेच आईसारखीच आहे, हे अर्णवला जाणवलेलं असतं आणि तो त्यावेळेला लगेच आईकडेच बघायला लागतो. ईश्वरी तिच्या घरी शांत बसलेली असते आणि ईश्वरीची आई ही काहीतरी साड्यांचा घड्या करत बसलेली असते आणि ईश्वरीच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात आणि म्हणून ती शांत शांत असते. तेव्हा मग ईश्वरीची आई विचारते, सुषमा, की काय गं ईशू, काय झालं? तू काहीच बोलत नाही आहेस, अगदी गप्प गप्प आहेस. काही झालं आहे का? म्हणजे तुला कोणी काही बोललं आहे का? तेव्हा मग ती म्हणते की नाही आई, काहीच झालेलं नाही आहे, मी अशीच गप्प बसली आहे, बाकी काहीच नाही झालं आहे. तेव्हा मग ईश्वरीची आई म्हणते की म्हणजे तू माझ्याशी काहीच बोलत नाही आहे नेहमीप्रमाणे? म्हणजे तू मला बोलायला, म्हणजेच बोलत नाहीस याचा अर्थ बोलता बोलता तुझ्या मनातलं काहीतरी पटकन तोंडातून बाहेर पडेल आणि तुझ्या या आईला कळेल, म्हणून तू काही बोलत नाही आहेस का? असं आता ईश्वरीची आई तिला विचारते.
आणि ईश्वरी आता गप्पच बसलेली असते. काय बोलायचं हे तिला काहीच कळत नाही. ती तिथल्या तिथेच गप्प असते आणि त्यावेळेला तिला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. अर्णव म्हणतो की रमाकांत राजेशिर्केच्या आयुष्यामध्ये एक मुलगी आली आणि ते वाक्य तिला आठवतं आणि तिला आता खूप हैराण व्हायला झालेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्या माणसाला पत्रिका तयार करून आणायला सांगितलेलं असतं, वल्लरीने तो माणूस येतो आणि त्याच वेळेला आता तो म्हणायला लागतो की मॅडम, तुम्ही सांगितली ना तशी पत्रिका बघून आली आहे आणि तुम्हाला माहिती आहे अगदी उत्तम योग आहे हो लग्नाचा. म्हणजे दोघांच्याही पत्रिका एकमेकांच्या अगदी अनुरूप आहे. लग्नाचे सगळे योग जुळून येत आहेत. आणि शिवाय तुम्हाला एक सांगू का, अहो जी पत्रिका आहे ना, जे लग्न आहे ना ह्यांचं करून टाका. कारण काय ना, अगदी मेड फॉर इच अदर जोडी आहे ती. असं म्हटल्याबरोबर इथे लावण्याला आणि वल्लरीला दोघांनाही धक्का बसतो. आणि मग इथे तो म्हणतो की मॅडम, झालं आता माझं काम. तुम्हाला हे सांगायचं होतं की हे लग्नपत्रिका अगदी योग्य जुळत एकमेकांशी. राकेश इथे आता ईश्वरीच्याच घरी राहत असतो आणि तिच्याच त्या फोटोवरून हात फिरत म्हणतो की मिस इंदोर, आता मी तुझ्या बाबांच्या जवळ आलेलो आहे. आता लवकरात लवकर मी तुझ्या बाबांच्याही मनात घर निर्माण केलं आहे. लवकरच आपलं लग्न होईल, सुपारी फुटेल असं तो म्हणतो. आता अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो. दरवाजा वाजवतो. त्यावेळेला ईश्वरी अर्णवला बघून आता चकित होते आणि त्याला बसायला सांगते आणि म्हणते की अर्णव सर, हो हे सगळं काय चाललं आहे? म्हणजे आज तुम्ही चक्क गाडी सकाळी ऑफिसला न्यायची सोडून आमच्या दरवाजापर्यंत वळवली आहे. काय म्हणायचं आहे का याला? म्हणजे नक्की तुम्ही ऑफिस चालू ठेवलं आहे की ऑफिसला टाळा लावून टाकला आहे, बंद केलं ऑफिस? असं ईश्वरी हसतच विचारते आणि अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. आता अर्णव हा ईश्वरीबरोबर गप्पा मारून नेमकं पुढे काय घडणार आणि ईश्वरी आणि अर्णवचं नातं आता कशाप्रकारे पुढे जाणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.